Rayad Fort DJ राज्याभिषेकाला Stomp. खास काशीवरनं गागाभट आले होते आणि 7 नद्यांचा 7 समुद्रांचं पाणी आणलं. राज्याभिषेक झाला, उरलेलं पाणी तीर्थ म्हणून तलावामध्ये सोडण्यात आलं बघा. याच्यावरती गागाभट्टाने छोटीशी कविता रचली. कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहीण आणले, सप्त समुद्रांचे पाणी जलिले राज्याभिषेकासाठी, जले झाले तीर्थांची घर, नाव तयाचे गंगासागर. 32 फूट खोल आहे, 184 मीटरचा घेरा आहे. रायगडावरती जरी 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी कधी पाण्याची टंचाई नसते बघा. अशी मोठमोठे 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आपल्याला रायगडावरती पाण्यासाठी भेटतात बघा. समोर 2 स्तंभ पाहायला भेटतात. विजयस्तंभ मनोरे. विजयस्तंभ म्हटला विजयाचं प्रतीक. सप्त मनोरे म्हणता महाराजांच्या राण्यांना हवा करण्यासाठी जागा बघा. एक 3 मजली पाहायला भेटतो, 2 मजली. परंतु एक कल्पना निर्माण करा, हा 3रा मजला आपल्याला जर एवढा उंच पाहायला भेटत असेल तर पूर्वी हे म्हटलं तर एकावरती एक अशी 7 मजली होती. विजयस्तंभ म्हटलं विजयाचं प्रतीक, कारण त्यावेळी लाईट सिस्टीम, मोबाईल सिस्टीम नव्हती बघा. विजय प्राप्त केला, आजूबाजूच्या गावकऱ्यांना कळवायचं कसं, 7व्या मजल्यावरती जायचं, वरना भगवा दोष फडकवला जायचा किंवा गवताची गुंजी पेटवली जायची बघा. कारण आजूबाजूच्या गावकरी समजून जायचे महाराज नक्कीच गड किंवा किल्ला जिंकून आलेले आहेत. त्यासाठी विजयस्तंभाचा वापर केला जायचा. एकावरती महाराजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या बघा. समोर रिलिंगवाला टोक पाहायला भेटतो का, टकमक टोक कडेलोट पॉइंट. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला धान्य कोठार पाहायला भेटेल. त्याचा वापर पेशव्याने 1733 मध्ये कैदी कोठार केला. चोरीला बडे जुकारे गद्दारे करेल 7 दिवस कोंडून ठेवलं जायचं. 8व्या दिवशी जर स्वतःहून गुन्हा कबूल नाही केला वरती काढायचं, गोंत्यामध्ये भरायचं, गोंत्याचं तोंड बांधलं जायचं, टकमक टोकावरनं खाली फेकून दिलं जायचं बघा. शिवाजी महाराजाने कुणाचा कडेलोट केला नव्हता, संभाजीराजाने कुणाला सोडलं नव्हतं. माल सावंत यांचा कडेलोट हा संभाजीराजाने टकमक टोकावरने केला बघा. कारण संभाजीराजांशी माल सावंत याने गद्दारी केली होती म्हणून त्यांचा कडेलोट हा टकमक टोकावरने करण्यात आला. त्याच्यामध्ये म्हटलं आता ज्या गेट मधनं आपण बाली किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत ना, पालखी दरवाजा, महाराजांची संभाजीराजांच्या आऊसाहेबांची पालखी मिरवणूक पायथ्यापासून माथ्यावरती आली. त्या पालखी दरवाजातून बाली किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा. बाली किल्ला म्हटला किल्ल्यातला किल्ला जे अति महत्वाचे स्पॉट येतात याला बाली किल्ला असा म्हटला जातो. आता आपण बाली किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज.